तुमच्यामुळे आमचे हात काळे झालेले आहेत आणि आम्हाला फोर्स नका करू तुमचे तोंड काळे करायला. कारण आमच्या एलकेजीच्या मुलांना 50,000 रुपये फी काही आहे का? एलकेजीचा मुलगा काय शिकतो एलकेजी मध्ये जाऊन? खाते जे लाठीचार वगैरे करतायत हे तर काही क्रिमिनल्स तर नाहीयेत, आतंकवादी तर नाहीये की त्यांना एवढं मारलंय. तरी देखील इथल्या देशातल्या मुख्यमंत्र्याला असेल, प्रधानमंत्र्याला असेल, शिक्षण मंत्र्याला असेल कुठल्याच पद्धतीचा फरक पडत नाही. तसंच दिल्ली येथे 25 दिवस 26 दिवस त्या ठिकाणी आंदोलन होत आहे. 21 दिवस उपाशी राहतोय तरी देखील या देशामध्ये त्यांचा आवाज ऐकून घेतला जात नाही. कारण या ठिकाणी आलेलं सरकारच हे हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी इथलं सरकार चालवत नाही. त्यामुळे आम्ही सातत्याने इथल्या सरकारच्या विरोधामध्ये निषेध करणार आहोत, आंदोलन करणार आहोत आणि सरकारला विनंती पुन्हा एकदा करणार आहोत की आता तुमची वेळ आलेली आहे, तुम्हाला आम्ही खाली उतरवणार आहे आणि ही वेळ तुमची आलेली आहे. तरुणांमधील देखील आणि म्हणजे आकर्षक रोष त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे या तरुणांना कधी बोलण्यासाठी व्यासपीठच मिळत नव्हतं. व्यासपीठ तर मिळत नव्हतं म्हणण्यापेक्षा आता इथले तरुण जे आहेत ते स्वतःच जागृत झालेले आहे, स्वतःच बोलायला लागलेले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत, सर्व गोष्टीच्या माध्यमातूून बोलत आहेत. आजचा व्यासपीठच मी सर्व बारामतीकरांचा व्यासपीठ ठेवला होता आणि युवकांसाठी ओपन व्यासपीठ ठेवला होता. इथं कोणी आम्ही ठरवून भाषण केलेलं नाहीत किंवा ह्याला द्यायचं त्याला द्यायचं असं काही आम्ही केलेलं नाही. ज्याला बोलू वाटत होतं, ज्याला व्यक्त व्हायचं होतं त्यांच्यासाठी हा व्यासपीठ आम्ही व्यक्त केला होता आणि त्याला चांगल्या पद्धतीनं बारामतीकरांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. लोकांमध्ये रोष आहे, सरकारने अन्याय केलेला आहे आणि लोकांमध्ये रोष आहे आणि नक्कीच एक दिवशी या भारत देशामध्ये इतिहास घडेल आणि बीजेपी सरकार पडेल. खरं तर आपल्यासोबत अनेक अजून काही तरुणी देखील आहेत. तर काय सांगाल, बारामतीमध्ये आज जन आंदोलन उभारण्यात आलं आणि त्या ठिकाणी तुम्ही देखील भाषण केलेलं आहे, परंतु काल दिल्लीमध्ये सरकार असेल किंवा तेथील स्थानिक पोलीस प्रशासन असेल यांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलेला आहे. लाठीचार्ज करणं एकदा विद्यार्थ्यांवर हे मी माझा निषेध आहे, ह्याला माझा सपोर्ट नाहीये. लाठीचार्ज केलाच नाही पाहिजे. त्यांनी टिअर बॉम्ब टाकले जे की खूप चुकीचं होतं. सरकारने हे करणं म्हणजे खूप जास्त निषेध आहे माझा पूर्ण हेट आहे त्या गोष्टीला. आणि मला फक्त एवढंच बोलायचंय की भ्रष्टाचार हा संपलाच पाहिजे. एज्युकेशन असो ते आता तर ते बघताय फॉरेस्ट डिस्ट्रॉय करतात, ते कटिंग चालू आहे, ते पण बंद झालं पाहिजे पूर्णपणे. जे काही सामान्य माणसं आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे, जे अमीर लोक आहेत, ते पण एका सामान्यच झालं पाहिजे पूर्णपणे. आपण हे हाताला जे ब्लॅक कलर लावलेला आहे, नेमका ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? ही रियालिटी आहे गव्हर्नमेंटची. आमचे हात काळे झाले तुमच्यामुळे. आम्ही हात काळे नव्हते केले, पण तुमच्यामुळे आमचे हात काळे झालेले आहेत आणि आम्हाला फोर्स नका करू तुमचे तोंड काळे करायला. कारण आमच्याकडे तेवढी पॉवर आहे की तुमचे तोंड आम्ही काळे करू शकतो. परंतु तसं बघितलं तर काल सोशल मीडियाच्या माध्यमात देखील बघितलं की अनेक जणांनी त्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवलं. देशद्रोही मी त्यांना काय बोलू शकते? अंध बघतायत, तुमच्या डोळ्यांवर पट्ट्या. तुम्हाला जर दिसतच नसेल देशामध्ये काय चालत, काय बोलू मी ह्याच्यामध्ये? जी पोरं अजूनपर्यंत बोलतात आहे की नाही ह्या पोलांनी असं केलंच नाही पाहिजे. व्हॉट अबाउट दोज पीपल, दोज पेरेंट्स की त्यांचे पोरं सुसाईड करतात? व्हॉट अबाउट दोज पीपल, व्हॉट अबाउट दोज पेरेंट्स? त्यांच्या बाबतीत काय बोलणार तुम्ही? त्यांचे फिलिंग समजून घेतात ते कुणीतरी आलं पुढं? मला हे बोलायचंच नाही. म्हणजे तुम्ही जर डोळ्यावर पट्टी बांधली असेल तर तुम्हाला दिसणारच नाही देशामध्ये काय चाललंय काय नाही. तुम्ही आपलं धरून चालते की हा बाई ते करतात ते, हा मी त्यांना सपोर्ट करते. बट थिंक अबाउट इट ना. जरा क्वेश्चन करा स्वतःला पण की मी काय करतोय आणि मी कुणाला सपोर्ट करते. जरा क्वेश्चन करा त्यांना त्या गोष्टी. बघितलं तर अनेक तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला आहे आणि त्यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा काही देत नाहीत. काय वाटतं? आता त्यांनी दिलं पाहिजे. जर त्यांच्या थ्रू जर पेपर लीक्स होत असतील तर का नाही त्या ठिकाणी जर दुसरं कुणी असतं त्याला पण आम्ही तेच बोललो असतो. तुमच्या ठिकाणी तुम्ही जर त्या एज्युकेशन मिनिस्टर आहात आणि त्याच्यामध्ये जर तुमचे पेपर लीक्स होतात तर ऑब्व्हियसली तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. का नाही दिला पाहिजे? आता ही जी सेम गोष्ट आहे ना, मी एक एक्झाम्पलने एक्सप्लेन करेल. जर एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे आणि जर तो चुका करतोय, म्हणजे अभिजित दिपके यांचंच हे उदाहरण आहे की ते म्हणतात की जर ती व्यक्ती चुकी करते आणि जो कोणी बॉस आहे त्यांनी त्या व्यक्तीला काढलं नाही तर बाकीच्या एम्प्लॉईजच्या मनात ती भीती बसणार नाही की आपण आपलं काम नीट केलं पाहिजे. मग एक्झॅक्टली हे काय जे पेपर लीक वगैरे सगळं होतंय हे फक्त त्या एका व्यक्तीमुळे जर होत असेल आणि जर त्याच व्यक्तीने रिझाईन केलं किंवा त्या व्यक्तीला जर काढलं तर बाकीचे जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या मनात एक भीती बसेल की आपण आपलं काम नीट केलं. त्या ठिकाणी अभिजित दिपक्यांवरती शाही देखील फेकली गेली. त्यांनी त्याचं उत्तर एकदम व्यवस्थित दिलं. शाईचा जो निळा रंग आहे हा भीमराव आंबेडकरांचा रंग आहे. सो ऑफकोर्स आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत. काय सांगाल ताई की काल दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला अमानुषपणे. अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी म्हणजे रोषाला सामोरं देखील जावं लागलं.
हे खूप चुकीचं आहे. असं तर नाही केलं पाहिजे. आम्ही असं कोणती मोठी गोष्ट नाहीये मागत, फक्त आम्हाला जो न्याय मिळायला पाहिजे तोच तर मागतोय. ह्याच्यामध्ये काय आहे? आणि ते जे लाठीचार वगैरे करतायत हे तर काही क्रिमिनल्स तर नाहीयेत, आतंकवादी तर नाहीये की त्यांना एवढं मारलंय. किती मी पण व्हिडिओज पाहिलेत, ते किती कोणाच्या डोक्यातून रक्त येते, कोणाला किती मारलेलं आहे. एवढं नाही मारलं पाहिजे. नेमकं आज तुम्ही या जन आंदोलनामध्ये सहभागी झालात, नेमकी काय आता आपली भूमिका काय असणार? मी पूर्णपणे ह्यांना सपोर्ट करतेय आणि सपोर्टच्या एका ह्याच्यानेच मी इथं आलीये की बाबा आमच्या जी मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. आणि का का होत नाहीये हे पूर्ण मला तर समजतच नाहीये. अशी कशी एज्युकेशन सिस्टीम आहे? 1ली ते 10वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये LKGच्या मुलांना 50-50 हजार रुपये फी आहे. काही आहे का? LKGचा मुलगा काय शिकतो? LKG मध्ये जाऊन खायला शिकतो का? आई शिकवतात ना त्यांना. 50 हजार रुपये फी जर हे घेत असतील प्रायव्हेट स्कूलवाले आणि हे पब्लिक स्कूलवाल्यांना काहीच नाही, खंडर बनवून टाकलंय सगळं. आणि LKGच्या मुलाला जर 50 हजार रुपये भरावं लागत असेल तर तिथनं पुढच्या मुलांचं एज्युकेशन मग काय असेल? खर तर या ताईंनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत की LKGच्या मुलांना 50-50 हजार रुपये फी, त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान देखील राजीनामा देत नाहीत. कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.